एखाद्या मुलीचं लग्न झालं तर मुलीच्या लग्न झाल्यानंतर मुलगी कधी कधी आपल्याला काही काही प्रॉब्लेम सांगते, सासूचे सासऱ्यांचे. तर मुलीच्या सासू सासऱ्यांचे जे प्रॉब्लेम सांगते तर तिला मदत करावी, चांगली मदत करावी. उलटं पालटं मुलीला शिकू नये की जेणेकरून तिचा घरामध्ये भांडणं होतील, असं नाही वागू. आणि घटस्फोट तर मुळात झाला नाही पाहिजे. पण काही काही आया काय करतात, सासूला बोल, सासऱ्याला बोल, नवऱ्याला बोल, असं करत करत त्या स्वतः मुलीचा घटस्फोट करायला लावतात. आई ही शिकवती घटस्फोट कर, घरीच राहा, आपल्या घरी राहा. तिथे नवऱ्याच्या घरी काय राहते? मग मुलगी नाचत गाचत येते, आपला घटस्फोट घेते आणि घरी येते. पण आई वडिलांना आईला एवढं कळत नाही की आईचं वय किती असतं आणि आई ही आयुष्यभर सांभाळू शकते का? नाही सांभाळू शकत. पण नवरा हा आयुष्यभर पुरणारा असतो, आई वडील पुरणारे नसतात. आणि त्याच्यात भाऊ भावजाई तर विचारूच नका. भाऊ भावजाई तर डुंगणावर लात मारून हुसकून देतात. मग त्यापेक्षा आई वडिलांकडं मुलींनी नीट आणलं तर चांगलं आहे आणि व्यवस्थित राहतं. सासू सासऱ्यांचं केलं पाहिजे, नाही केलं तर चालत नाही. मग नवऱ्यालाही चांगलं वाटतं आणि सासू सासऱ्यांनाही चांगलं वाटतं. असं मुलींनी वागलं पाहिजे. सारखे सारखे घटस्फोट मुलीचे झाले नाही पाहिजे. हे माझं सगळ्यांना विनंती.